ओके, आज आहे आपलं सोल्युशन लेक्चर नंबर 2. सोल्युशन चॅप्टरचं आपलं आज दुसरं लेक्चर आहे. काल आपण काय काय शिकलो बोला. पहिल्यांदा आपण शिकलो सोल्युशन म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण शिकलो टाइप्स ऑफ सोल्युशन शिकलो आपण. टाइप्स ऑफ सोल्युशन्स, किती टाइपचे सोल्युशन्स असतात? 3 टाइपचे बेसिकली. कोणते कोणते? सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड. ठीक आहे, बोला. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि तिसरं काय असतं? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. कोणतं सोल्युशन? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट थोडं मला ठेवलं तरी चालेल. ठीक बोला. काय पाहिलं पुढे? मोल कन्सेप्ट पाहिली आपण. काय पाहिले आपण? मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट मध्ये नंबर ऑफ मोल्स काढायला शिकलो आपण. कसं काढायचं नंबर ऑफ मोल्स? जर मास गिवन असेल तर, जर तुम्हाला मास गिवन आहे, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे, काय करणार तुम्ही? ओके, डिवाइड बाय मोलार मास. सेम वे जर तुम्हाला व्हॉल्यूम दिले तर काय करणार तुम्ही? डिवाइड बाय 22.4. किती डिवाइड करणार तुम्ही? पण जर प्रेशर 1 बार असेल तर कितीने डिवाइड करणार? 22.7 ने तुम्ही डिवाइड करणार आहात. बरोबर आहे का? नक्की. ठीक आहे, नेक्स्ट समजा तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल दिलेत, कशाने डिवाइड कराल? ॲव्होगाड्रो नंबरने. तुम्हाला काय मिळतील? नंबर ऑफ मोल्स मिळतील. काय मिळतील तुम्हाला? नंबर ऑफ मोल्स. ही झाली मोल कन्सेप्ट. त्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स चालू केल्या होत्या. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं मोलॅरिटी, डिनोटेड बाय कॅपिटल एम. मोलॅरिटी आपण पाहत होतो, त्याच्यामध्ये आपले वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सुरू करायचे होते. बरोबर का? प्रॉब्लेम्स आपण काल पाहिलेत. हा सुटलाय का तुम्हाला? होमवर्क होता हा. नक्की. काय दिलेत तुम्हाला? मॉलिक्युल्स दिलेत ऑफ युरिया आर प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्युशन. हे काय दिले तुम्हाला? व्हॉल्यूम दिले. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिया सोल्युशन इज, तुम्हाला मोलॅरिटी विचारली. मोलॅरिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बरोबर का? मॉलिक्युल्स दिलेत, मॉलिक्युल्स वरनं काय काढता येईल तुम्हाला? काय काढता येईल तुम्हाला? जमेल का? कशाने डिवाइड करणार तुम्ही? एन. बरोबर का? युरिया म्हणजेच काय आला? NB. सोल्यूट आहे ना? सोल्यूट कशाने दाखवत आपण? बी ने. आणि सॉल्वंट, सॉल्वंट कशाने दाखवत आपण? ए ने. आणि बी ने काय दाखवत आपण? सोल्यूट. NB इज इक्वल टू काय येईल? 6.02 इंटू 10⁻20 डिवायडेड बाय 6.02 इंटू 10⁻. बरोबर का? बरोबर आहे का? काय राहील वरती? 1/1000. बरोबर का? नक्की का? म्हणजेच किती राहिलं? 10⁻. NB किती आला? 10⁻. काय डाऊट? नक्की का? समजलंय का? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय दिले तुम्हाला? व्हॉल्यूम दिले. मोलॅरिटी बोला. फॉर्म्युला काय? मोलॅरिटी इज इक्वल टू NB. आता ml मध्ये आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 1000. बरोबर का? 100 आहे म्हणून 100 घेतले खाली. NB ची व्हॅल्यू किती आली? 10⁻³ म्हणजेच काय? 1/1000. बरोबर का? असं लिहितो पा, हे नको खाली, एवढंच राहू दे. NB 1/1000. ठीक आहे, तिथे लिहिला 1/1000. मल्टिप्लाय बाय 100 होता तसाच आणि वरचा 1000 आहे तसाच. बरोबर आहे का? 1000 ला 1000 कॅन्सल, म्हणजे किती राहिलं? 10⁻². काय आले तुमची? मोलॅरिटी. म्हणजेच M इक्वल टू किती आला? 0.01 मोलार. काय डाऊट आलंय का? चेक करा, करेक्ट आहे का? 100%. कोणाचं नाही आलेलं? कोणाचं आलं नाही? सर्वांचं आले? नेक्स्ट बोला, आले का तुमचं आन्सर? किती आले बोला? 0.4 आले? नक्की. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH. काय काढायचं तुम्हाला? कॅपिटल M तुम्हाला काढायचं आहे. प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 4 ग्राम. तुम्हाला इथं ग्राम वेट दिले. बरोबर? इन वॉटर. काय डिझॉल्व केले? 4 ग्राम तुम्ही NaOH टू फॉर्म 250 ml ऑफ सोल्युशन.
व्हॉल्यूम दिलेला आहे. मोलार मास दिले NaOH चे किती आहे 40. मोलार मास दिले, गिवन मास दिले, नंबर ऑफ मोल्स काढता येतील नक्की. कसं काढणार तुम्ही? NB इज इक्वल टू गिवन मास किती आहे अपॉन 40 म्हणजे किती आलं 1/10. हा आला तुमचा NB. काय डाऊट? नक्की. सेम मगासारखं मोलॅरिटी कसं काढणार बोला. नंबर ऑफ मोल्स NB इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम. कसं बरं ml. संपलं एवढंच ना. बोला NB किती आहे 1/1000 सॉरी 1/10. NB किती आला 1/10 आला. व्हॉल्यूम किती 250 आणि वरचा 1000 आहे तसंच. समजलंय का? समजलंय का? नक्की. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला. बरोबर. किती राहिलं 10/25 म्हणजेच 2/5. बरोबर का? ओके. 2/5 म्हणजेच किती आलं तुमचं? काय डाऊट? मोल पर लिटर. समजलं का? म्हणा सर ml. ओके. तर लिटर मध्ये कन्वर्ट केलं 1000 ने डिवाइड करून आणि म्हणून लिटर आलं. पाहून घ्या हा 4 आहे. कोणाचं आलेलं नाही. तुझं आलं का? तू होता काल मग कसं काय आलं तुझं? बर आलं का? शेवट आलंय का? दाखव कुठे. ठीक आहे. नेक्स्ट आलाय का? 0. नक्की जायचे पा. व्हॉल्यूम ऑफ 3 मोलार NaOH. मोलॅरिटी इथं गिवन आहे. ओके. काय विचारली तुम्हाला? काय विचारली तुम्हाला? व्हॉल्यूम विच कॅन बी प्रिपेअर्ड बाय 84 ग्रॅम ऑफ NaOH. किती NaOH घेतलाय? इज याची व्हॅल्यू काढायची तुम्हाला डॅशची. बरोबर. म्हणजे व्हॉल्यूम काढायचं. इन शॉर्ट काय काढायचं तुम्हाला? त्यांनी व्हॉल्यूम दिलेलं आहे. पहा गिवन लिहितो. मोलॅरिटी किती आहे तुमची? NaOH दिलाय म्हणजे MB किती असणार 40 ग्रॅम. मागे झालं ना. मोलार मास ऑफ NaOH 40. कॅल्क्युलेट करून बा 40 येतं. ठीक आहे. पण आता मागच्या प्रश्नात झालं म्हणून मी डायरेक्ट घेतलं. ठीक आहे. गिवन मास WB किती आहे तुमच्याकडे 84 ग्राम. जमेल का? नक्की. काय काढता ह्याच्यावर ना तुम्ही? नंबर ऑफ मोल्स काढा. नंबर ऑफ मोल्स काय येईल? NB इज इक्वल टू WB अपॉन MB म्हणजे किती 40 अपॉन सॉरी 84 अपॉन 40. बोला किती आलं 2. काय डाऊट? नक्की आले 2.1. जाऊ पुढे. नेक्स्ट पा. मोलॅरिटी इज इक्वल टू फॉर्म्युला बोला. नंबर ऑफ मोल्स किती आले NB अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. हा ठीक आहे. काय हरकत नाही. व्हॉल्यूम आपल्याला काढायचंय. V इकडे शिफ्ट केला, M इकडे शिफ्ट केला. NB डिवायडेड बाय M. NB ची व्हॅल्यू किती आहे अपॉन किती डिवाइड बाय 3. जमेल का? म्हणजे V किती आला 0.7. 10⁻⁻1 करायचंय ना. बरोबर. म्हणजेच किती येणार V इक्वल टू 7 इंटू 10⁻⁻1 म्हणजे व्हॅल्यू काय आली डॅश डॅशची 0.7. कसं काय आलं तुमचं? मी V काढलं डायरेक्ट ना. V नाही काढायचं. काढायला काय लावलं चेक करायला. V इक्वल टू 7 इंटू 10⁻⁻1 लिटर. समजलंय का? शेवटच्या स्टेपचं करेक्शन करून घ्या. केलंय? आलाय का? हा नाही आला. हा एकच नाही आला का? अजून प्रश्न आहे का पुढे? आहे की प्रश्न? एवढेच होते. ठीक आहे ना. काय हरकत नाही. आज देतो. बोला तुमचा आन्सर काय आले? ज्यांचं आले त्यांचं सेम माग जसं सोडवलंय सेम तसं सोडवायचं. मला माहिती तुम्ही कुठं फसले. मोलॅरिटी ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग. मोलॅरिटी काढायची. ठीक आहे. व्हॉट इज मोलॅरिटी विचारलं त्यांनी. डिझॉल्विंग किती डिझॉल्व केलाय म्हणजे काय दिलाय हा तुम्हाला ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. फॉर्म्युला दिलाय ऑक्झॅलिक ऍसिड.
H2C2O4.2H2O इन 250 ml ऑफ वॉटर. म्हणजे काय दिले तुम्हाला? व्हॉल्यूम दिले आणि मोलॅरिटी डॅश डॅशची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, गिवन लिहून घेऊयात. WB किती दिलाय? MB बोला बरं. 90. कसं काढलं पहा, काय फॉर्म्युला तुमचा? H2C2O4.2H2O. पहा हायड्रोजन किती? 2, हे 4 आणि हे 2 किती झाले? 6. 6 प्लस एका कार्बनचं 12, 2 कार्बनचं प्लस ऑक्सिजन बोला किती आहेत? 4, 5, 6 ऑक्सिजनचं. हा मग 90 कसं आलं तुमचं? नक्की का? घ्यायचं की, त्याचं पण घ्यायचं, तो आहे की फॉर्म्युलामध्ये, त्याचं का नाही घ्यायचं? बाळा तो फॉर्म्युलामध्ये येते, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे, ते घ्यायचं असतं. ठीक आहे, नसतं घ्यायचं तर दिलंच नसतं, ते कन्सिडर करायचं असतं. H2O त्याचा सुद्धा मास आहे की स्वतःच. मग एवढं डायरेक्ट 2H2O सोडून 18 टू 32, डायरेक्ट 32 सोडून 36 सोडून चालले तुम्ही, असं नाही चालणार. ठीक आहे, किती येणार? 6 × 16 म्हणजे किती टोटल? हे 96. 96 प्लस 6, 96 प्लस 6 102, 102 प्लस 24. हा नक्की का? 126 का? ठीक आहे, घ्या. चला नेक्स्ट MB आलाय आपल्याला. NB काढता येईल का? काय करणार आता? जमल का सोडवायला? सोडवा बरं, सोडवा पटपट. काय येईल? 6.3 अपॉन म्हणजे किती येणार? पहिला कसं लिहितो मी? 63 अपॉन 126 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻1. 1 जा 2 जा म्हणजे किती आला टोटल? 0.05. हा आला तुमचा NB. हे हाफचा 0.5 आणि हा -1चा अजून एक 0 वाढला. झालं का? बोला काय आलं तुमचं? 0.5 आलं. याला -1 ने मल्टिप्लाय करके मग 0.05 येईल. मोलॅरिटी इज इक्वल टू किती येईल तुमची? 0.05 इंटू 1000 डिवायडेड बाय. एवढं सोपं आहे अहो, केवढं सोपं आहे बरोबर का? काय आलं तुमचा? 5/25 म्हणजे किती आलं? 1/5. 1/5 म्हणजे किती? बोला 0. ओके, म्हणजेच किती आली मोलॅरिटी तुमची? 2 × 10⁻⁻1. -2 केलंय का त्यांनी? म्हणजे किती येईल तुमची मग? 20 × 10⁻⁻2. ठीक आहे, घ्या पटकन. चुकलंय ते सॉल्व्ह करून घ्यायचं, सॉरी लिहून घ्यायचं. झाले? करा सॉल्व. नेक्स्ट क्या पा 4.5 ग्रॅम ऑफ कंपाऊंड. इथे काय दिलं तुम्हाला? WB. MB दिलाय. was used to make 250 ml of aqueous solution. व्हॉल्यूम दिले. व्हॉट इज द मोलॅरिटी? मोलॅरिटी तुम्हाला विचारली, सरळ सरळ फॉर्म्युला. ओके, पहिल्यांदा NB काढून घ्या. डायरेक्ट करू का? डायरेक्ट करू पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? इंटू 1000 अपॉन व्हॉल्यूम ml मध्ये, बरोबर का? NB ची व्हॅल्यू काय येणार? 4.5 अपॉन 90, बरोबर का? मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम किती आहे? 250 इंटू 1000. संपला विषय. 0 ला 0 गेला. 25 1 जा 25 4 जा, बरोबर का? इथे किती येणार? 0.
45 1 जा 45 45 2 जा 90 ना, बरोबर का. 2 1 जा 2 2 जा म्हणजे किती आला टोटल तुमचा 0.2 विच इज इक्वल टू 2 इंटू 10 रेज टू. समजलंय का. रिपीट झालं, थांबा रिपीट झालाय. नेक्स्ट काय आपल्याकडे फॉर्मॅलिटी. पा नॉर्मॅलिटी इज सेम ॲज फॉर्मॅलिटी, सॉरी फॉर्मॅलिटी इज सेम ॲज मोलॅरिटी. ठीक आहे, तुमचं मोलॅरिटी आणि फॉर्मॅलिटी दोघांचा फॉर्म्युला एक असतो. फक्त ज्या वेळेला तुमचा कंपाऊंड आयोनिक असतो त्यावेळेला त्या कंपाऊंड साठी आपण मोलॅरिटी न काढता काय काढतो फॉर्मॅलिटी. ओके, वेन सोल्यूट used is an ionic compound then molarity is equal to formality. ओके, जर तुमचं दिलेलं कंपाऊंड काय आहे आयोनिक आहे तर त्यासाठी काय काढतो आपण फॉर्मॅलिटी काढत असतो. काय काढतो आपण फॉर्मॅलिटी. मग फॉर्म्युला काय येणार फॉर्मॅलिटीचा, फॉर्मॅलिटी इज इक्वल टू बोला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by volume of solution in liter. बरोबर का. जर ml मध्ये असेल तर काय येणार NB अपॉन V in ml आणि वरती काय येणार मल्टिप्लाय बाय 1000. समजलंय फॉर्मॅलिटी. अहो काय डाऊट, फॉर्मॅलिटी कळली का. समजलंय नक्की. तिकडे मोलार मास असतं, काय असतं आपल्याकडे इथे असतं फॉर्म्युला मास. काय असतं MB इज इक्वल टू FB इज इक्वल टू. ठीक आहे, हे काय तुमचं मोलार मास काय आहे तुमचं आणि हे काय तुमचं फॉर्म्युला मास. फॉर्म्युलाचं मास फॉर्म्युला मास तेच, काही वेगळं नाही. कळाले कळालंय का. जाऊ पुढे. दिलाय का NaOH म्हणजे काय तुमचा आयोनिक कंपाऊंड Na प्लस आणि OH मायनस. त्यासाठी काय काढायचं तुम्हाला ओके फॉर्मॅलिटी गिवन आहे तुम्हाला ग्राम काढायचं म्हणजे तुम्हाला WB काढायचं. जमेल का, करा बरं ट्राय. हाऊ मेनी ग्राम्स ऑफ NaOH शुड बी डिझॉल्व टू फॉर्म 100 cm क्यूब म्हणजेच हे ml मध्ये दिलंय ml आणि cm क्यूब सारखं ऑफ 0.15 फॉर्मॅलिटी NaOH सोल्युशन, फॉर्मल NaOH सोल्युशन. ओके, इथे काय दिलाय तुम्हाला सगळं गिवन लिहून देतो. F इज इक्वल टू किती दिलाय, V इज इक्वल टू किती दिलाय 100 cm क्यूब विच इज इक्वल टू 100 ml. MB तुम्हाला गिवन आहे, सॉरी इथे MB नसतो, इथे काय असतो FB. FB किती आहे तुमचा NaOH साठी काय काढायचं तुम्हाला WB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क काढा, सॉल्व करायचं. कसं करणार फॉर्म्युला आहे तुमच्याकडे काय फॉर्मॅलिटी इज इक्वल टू NB अपॉन व्हॉल्यूम इंटू 1000. बरोबर का. अहो बरोबर आहे का. याच्या आणि NB चा फॉर्म्युला तुमचा NB इज इक्वल टू काय असतो WB अपॉन FB. जमेल का. इथून NB काढा, व्हॅल्यू पुट करा, FB आहे, WB निघून जाईल किंवा डायरेक्टली इथं पुट केलं तरी चालेल. सोडवा आता. पहा हे डिरेक्टली मी इथं पुट करतो. पहा F इज इक्वल टू NB म्हणजेच काय WB अपॉन FB इंटू V इंटू 1000. F ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे, तुम्हाला WB काढायचा आहे. WB इज इक्वल टू काय येईल F इंटू FB
इंटू व्ही डिवायडेड बाय 1000. काय डाऊट? नक्की. डब्ल्यू बी इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू किती आहे 0.15 इंटू एफ बी ची किती आहे इंटू व्ही किती आहे तुमचा 100 अपॉन किती 1000. 1 2 3 1 2 आणि 3 आलं का? म्हणजे एफ बी डब्ल्यू बी किती आला 0.15 मल्टिप्लाय बाय किती आलं मग असं कसं होईल डबल डबल? त्या मेथडने गेलं तरी हेच येणार, असं नाही होणार. आलंय आलंय का? डिव्हिजन चुकून कसं चालेल बाळ? नेक्स्ट काय आपल्याकडे मोलॅरिटी. नेक्स्ट काय आपल्याकडे ज्या पद्धतीने मोलॅरिटी होती काय होती आपल्याकडे आधी मोलॅरिटी म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन प्रेझेंट इन परत एकदा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सेम वे तुमची मोलॅलिटी काय असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्वंट. 1 kg सॉल्वंट घेतला तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत कोणाचे सोल्यूटचे म्हणजेच काय झाली तुमची फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलो 20 moles of solute is present in 5 kg of solvent. किती kg सॉल्वंट आहे ओके पहा 20 मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे किती मध्ये 5 kg ऑफ सॉल्वंट. 5 kg मध्ये किती मोल्स आहेत म्हणजे एकामध्ये किती ती काय झाली तुमची मोलॅलिटी. ती काय झाली तुमची एका केजी मध्ये जर तुम्ही काढलं नंबर ऑफ मोल्स ती काय झाली तुमची मोलॅलिटी. समजतंय कळतंय का कळतंय का? 20 डझन मध्ये किती आंबे किती येणार 240 तर एका डझन मध्ये 12 एका डझन मध्ये किती म्हणजेच काय झाली तुमची मोलॅलिटी त्याच टर्म मध्ये. समजलंय कळलंय का नक्की का हुशार 12 आहे. आता बोललो असतो जाऊ दे कॅमेरा चालू आहे. 20 मोल्स किती मध्ये बरं 5 kg ऑफ सॉल्वंट. आपल्याला किती केजी मध्ये काढायचंय 1 kg ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू काय म्हणतो मी एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती येईल 20 अपॉन 5 किती येणार ते 4. कळलं का कळलंय का? ही काय झाली तुमची मोलॅलिटी. काय झाली तुमची डिनोटेड बाय स्मॉल एम. अरे 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 डिनोटेड बाय स्मॉल एम. कसे डिनोट करतो आपण हे स्मॉल एम कसे डिनोट करतो आपण फॉर्म्युला पहा मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी. जसं तिकडे केलं होतं सेम इकडे करायचे. काय सर समजा मास तुम्हाला ग्राम मध्ये दिले कशामध्ये दिले मास तुम्हाला खाशील ते येड्या मास तुम्हाला कसं दिले समजा ग्राम मध्ये दिले ते काय होईल पहा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम. मग काय होणार वरती मल्टिप्लाय बाय केवढं सोपं आहे
बोला मोलॅलिटी इज इक्वल टू काय येणार म्हणजेच NB अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट, किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण, बरोबर का? अहो बरोबर आहे का? 100% फॉर्म्युला लिहितो, नाही तर नको. चला, मास ऑफ सॉल्व्हंट कसं केजी मध्ये. खाली बोला M इक्वल टू NB इंटू 1000 अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्राम. काय डाऊट? युनिट लिहिता येईल का? काय असेल युनिट? मोल पर केजी, मोल पर केजी. ठीक आहे, युनिट काय झालं तुमचं? मोल पर केजी. युनिट इज इक्वल टू मोल पर केजी. कशाने डिनोट करतो आपण? स्मॉल m. पाहून घ्या डोळे भरून. काय डाऊट? देऊ का क्वेश्चन मग? हा देऊ का क्वेश्चन? घ्या मग क्वेश्चन घ्या. फाइंड मोलॅलिटी. काय शोधायची तुम्हाला आता? मोलॅलिटी. इथे तुम्हाला NB देतो मी, त्यानंतर इथे मास ऑफ सॉल्व्हंट, काढा मोलॅलिटी. जमेल का? जमेल का? हळू, लवकर जायचे का? लगेच झालं. बर, हुशार झालं तुम्ही, खतरनाक. काय केलं बोला? 3 बरोबर का? खाली बोला 30/6. 5 मोलार. खाली बोला 16/2. खाली बोला 120/12. म्हणजे किती आलं? कोण आहे रे 12? समजलंय का? समजलंय का? काय डाऊट? घ्या मग, घ्या की, दिलं की. घ्या, राहू दे सर. आज कुठं असतंय? चुकलं तुझं. बोला काय करणार तुम्ही? इथं पहिल्यांदा ग्रामचं केजी करणार. ग्रामचं काय करणार? किंवा डायरेक्ट फॉर्म्युला, जर ग्राम दिला असेल तर काय करायचं? वरती 1000 ने, म्हणजे किती? 4 × 1000 डिवायडेड बाय 500. 2 जा 1 जा, 4 2 जा. खाली 10 × 1000 डिवायडेड बाय बोला 1 जा 4 जा, किती आलं? ए हुशार, समजा का? अहो समजलंय का? नक्की का? युनिट काय दिलं आपण?
मोल पर केजी. आता पा दिलेली असेल तर वेल अँड गुड. जर दिलेली नसेल काय, वॉटरची डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ वॉटर जर दिलेली असेल, जी दिली आहे ती, आणि नसेल दिली तर डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते, इट इज 1 ग्राम पर ml. किती असते वॉटरची डेन्सिटी, काय डाऊट. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यावर ना व्हॉल्यूम मास काढता येईल का, मास काय येणार, काय डाऊट, डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का, पाहिलंय, जाऊ का पुढे, सोडवा सोडवा. पा मोलॅरिटी काढायला लावली, काय काढायला लावली तुम्हाला, मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम, स्मॉल एम नाही काढायला लावली, चुकून स्मॉल एम काढायचं. ठीक आहे, बोला काय येईल, मोलॅरिटी इज इक्वल टू 160 अपॉन इंटू 1000 मल्टीप्लाय अपॉन 500. बोला 1 जा 2 जा, पुढे बोला 4 2 जा. केवढं सोपं आहे, केवढं आहे, एवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे, एकच मिनिट थांबा. मोलॅरिटी काढता येईल का तुम्हाला इथं, मोलॅरिटी काढता येईल का, येईल की का नाही येणार, काढा मोलॅरिटी काढा. काढा मोलॅरिटी पण काढा. पा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, वरती पा, वरती पा, पाहिलं का, बोला मोलॅरिटीचा फॉर्म्युला अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन, समजा ग्राम मध्ये असेल, वरती काय येणार इंटू 1000, इंटू काय येणार 1000. आता पा एनबी मिळेल का तुम्हाला, एनबी काढता येईल, किती आलं तुमचं एनबी ते 4 आलता, एनबी किती आलता, एनबी ची व्हॅल्यू आहे 4. सॉल्वंट काय रे तुमचं, काय तुमचं वॉटर आहे. वॉटर साठी मास दिलंय का, नाही दिलेलं, त्याची काय दिलंय तुम्हाला, व्हॉल्यूम दिले, किती आहे व्हॉल्यूम, मास काढता येईल का, कसं काढणार, डेन्सिटी इंटू काय येईल तुमचं मास, जमेल. किती येईल तुमचं 500 बरोबर. त्याच्यावर ना बोला मास किती आलं तुमचं, बोला मास किती आलं, ग्राम. आता जमेल का, मग काय करणार बोला, मोलॅरिटी इज इक्वल टू किती येणार, एनबी 4 इंटू डिवायडेड बाय 1 जा 2 जा 4 2 जा. आले, समजलंय का, नक्की. काय तू आपल्याकडे काय असतं मोल फ्रॅक्शन, बोला
बोल बोल की बरोबर आहे. हा 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 बरोबर आहे. बोल की पुढं. बर बरोबर आहे, बरोबर आहे. बोल, ऐकतोय मी. हम्म ठीक. पा मोल फ्रॅक्शन जे आहे हे मोस्टली सायने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात? साय. बरेच जण एक्स ने पण करतात. एक्स ने करा काय टेक्स्टबुक मध्ये, काय टेक्स्टबुक मध्ये त्याला डायरेक्ट साय म्हटलंय. ठीक आहे, पहा एक्स म्हणू आपण. काय म्हणू त्याला आपण? जवळचं वाटतं थोडस, है ना? तुमच्या, माझ्या नाही. ठीक आहे, पहा मोल फ्रॅक्शन is defined as the ratio of number of moles of component in the solution to the total number of moles फॉर एक्झाम्पल. सर एक्सप्लेन करा, नीट करूया. समजा एक कंटेनर घेतलाय आपण. काय घेतलाय? याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ए नावाचं सॉल्वंट आहे. काय इथे ए नावाचं काय तुमच्याकडे? त्याच्यामध्ये मी काय केलंय? बोला, त्यामध्ये काय केलंय मी? बी नावाचा सोल्यूट टाकलाय. बी नावाचा काय टाकलाय? बी चे काहीतरी मोल्स असतील, ए चे काहीतरी मोल्स असतील, बरोबर का? आता ह्याच्यात एक ए आहे आणि एक बी आहे. टोटल किती झाले? म्हणजे सोल्युशन कसं आहे? बायनरी. सोल्युशन कसं आहे तुमचं? पहा, हे कशासाठी पाहतोय आपण? फॉर हे दिलेलं आहे. ठीक आहे, फॉर गिवन बायनरी सोल्युशन. फॉर गिवन बायनरी सोल्युशन. कोणासाठी काढतोय आपण हे? बायनरी सोल्युशन साठी. पहा, एन बी इज इक्वल टू काय झालं हे? मोल्स ऑफ सोल्यूट बी. एन ए इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्वंट ए. मोल्स ऑफ सॉल्वंट ए. ठीक आहे, आता पहा मोल फ्रॅक्शन. पहा काय सांगतो? मोल फ्रॅक्शन इज डिफाइंड ॲज रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनेंट इन अ सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ मोल्स. समजा मला मोल फ्रॅक्शन काढायचंय. कोणाचं? सोल्यूटचं. कोणाचं काढायचं मला? मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं. कसं काढणार? पहा, देअरफॉर मोल फ्रॅक्शन. पुढच्या पेजवर घेऊ का? पुढच्या पेजवर घेतो. पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन कशाने दाखवतो आपण? एक्स ने. कशाने दाखवतो आपण? किंवा कसं दाखवतो आपण त्याला? सायने. कशाने दाखवतो आपण त्याला? सायने दाखवतो. अहो कसं दाखवतो? ए चे आहेत म्हणून साय ए म्हणू का? हा म्हणा, साय आली. करा सायली. बावळट. ओके, एक्स ए कसं काढणार आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन टोटल मोल्स. टोटल मोल्स कोणाचे? ए चे आणि बी चे. संपला विषय. केवढं सोपं आहे. पहा, सेम वे
कसं? सेम वे. समजा काय केलं आपण, मोल फ्रॅक्शन ऑफ काय काढलं आपण? बी काढलं. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, त्यालाच आपण काय म्हणतोय? बी. कसं डिनोट करणार ते आपण? साय बी इज इक्वल टू काय येणार? एन बी अपॉन एन ए प्लस. समजलंय? चेक करा. काय डाऊट? काय डाऊट? पाहून घ्या. समजलंय का? सेम. समजा तुमचं ट्रायनरी सोल्युशन आहे. काय तुमचं? फॉर ट्रायनरी सोल्युशन म्हणजे किती कंपोनेंट आहे त्याच्यामध्ये? ऑफ ए, बी अँड सी. मोल फ्रॅक्शन ऑफ ए, मोल फ्रॅक्शन ऑफ ए, त्यालाच काय म्हणू मी? साय ए. काय येईल तुमचं? एन ए अपॉन एन ए प्लस. काय डाऊट? काय डाऊट? सेम वे. जर तुम्ही काय काढलं, इकडे काढतो पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ बी, त्यालाच काय म्हणणार आपण? साय बी किंवा एक्स बी. काय येणार? एन बी अपॉन एन बी प्लस एन सी. आणि जर मोल फ्रॅक्शन ऑफ काय काढलं तुम्ही? सी, त्याला काय म्हणणार तुम्ही? कसं काढणार ते? एन सी अपॉन. काय डाऊट? नीट डोळे भरून पाहून घ्या. झाले? ते येत नाही पटकन म्हणून थांबताना. समजलंय? समजलंय का? थोडं मागे येतो. मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे? एच. मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे? दोघांच्या मोल फ्रॅक्शनची काय करतो मी? काय करतो दोघांच्या मोल फ्रॅक्शनची? पहा, ऍडिंग साय ए अँड साय बी. पहा, एक्स ए प्लस किंवा साय ए प्लस साय बी. बोला काय येणार? एन ए अपॉन एन ए प्लस एन बी प्लस एन बी अपॉन, म्हणजे टोटल किती आलं तुमचं? एन ए प्लस एन बी अपॉन किती आलं ते? इज इक्वल टू 1. इज इक्वल टू किती आलं? म्हणजे जर सगळ्या मोल फ्रॅक्शनची ऍडिशन केली तर किती येते ती? किती येते ती? काही डाऊट? हे येत होतं का तुम्हाला ऑलरेडी? नक्की का? घेऊ का आता दुसरं? थोडस पुढे, ह्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊ थोडं. आपण मल्टिप्लिकेशन करून पहा बरं काय येते. बाळा ऍडिशन करून जर 1 येत आहे तर मल्टिप्लाय करून 1 कसं काय येईल बरं? येऊ पण शकते, सांगते. करा किती येते पहा. सोडवा. साय ए इंटू साय बी करा. पहा मल्टिप्लाय करतो काय येणार? एन ए अपॉन एन ए प्लस, थांबा, डिव्हिजन करा. सॉरी सॉरी, माझ चुकला. ओके, डिवाइड करा. मल्टिप्लाय नाही, सॉरी, चुकून मल्टिप्लिकेशन. डिवाइड करा. डिवाइड केल्यावरती काय होईल तुमच्याकडे? पहा, एन ए अपॉन
Na प्लस NB अपॉन NB अपॉन Na प्लस हे दोन काय होतील, म्हणजे फायनली काय आला, म्हणजे हा कशाचा रेशो आला रे, म्हणजे काय हे नंबर ऑफ मोल्स आहे ना, म्हणजे जर मोल फ्रॅक्शनचं काय केलं, डिव्हिजन केलं, तर काय तो रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. समजलंय का, समजलंय का, लिहून देते पा व्यवस्थित. ऑन addition of all the mole fraction in the solution of all the mole fraction in the solution addition of all the mole fraction in the solution is equal to 1. कितीचे इक्वल असते, डिव्हिजन, वेगळ्या भाषेत लिहू थोडं थांबा. on dividing the mole fractions, on dividing the mole fraction in a solution we get काय मिळतो आपल्याला, we get बोला रेशो ऑफ नंबर ऑफ काही डाऊट चेक करून घ्या, काय पुन्हा सांगायचंय विचारा विचारा विचारा. झालं का वाढीव, आलंय, नक्की लिहायचंय का क्वेश्चन, बा क्वेश्चन नाही लिहिला, घ्या क्वेश्चन लिहून घ्या. if a substance A is dissolved in the solution of B and C with number of moles as Na, Nb and Nc, find the mole fraction of C in the solution. Yeah. काय झालं, काय होते, हा झाले, पा चेक करा, काय करायचं तुम्हाला, फाइंड दी मोल फ्रॅक्शन ऑफ सी से काय काढायचं तुम्हाला, मोल फ्रॅक्शन काढायचं, सरळ सरळ मोल फ्रॅक्शन फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स अपॉन सोल्युशन कोणाचं आहे, सोल्युशन मध्ये कोण कोण आहे, ए आहे, बी आहे, सी.
म्हणजे आपल्याला तिघांचे मोल लागतील. कोणाचे मोल लागतील? ए चे लागतील, बी चे लागतील. दिलेत का? दिलेले. मोल फ्रॅक्शन ऑफ सी कसं येईल? साय सी इज इक्वल टू काय येणार? Na प्लस, संपलं एवढंच. मग मग काय एवढंच आहे. सर काही खोटं बोलतात. असं एवढं सोपं कुठं JEE विचारतात का? चेक करायचंय, चेक करू शकता. 30/1/2024 ला विचारलेला आहे सेकंड शिफ्ट मध्ये. ठीक आहे. हो एवढं सोपं. आता विचारलंय तर मी काय करू? आत्ताच 24 म्हणजे आत्ता माग झाली. काय डाऊट? इथपर्यंत कळालंय का? जायचं पुढे काय आपल्याकडे? अजून एक प्रश्न देऊ का तुम्हाला? एकच देतो की. जाऊ दे, चला होमवर्कला देतो. घ्या. काय आपल्याकडे? मास पर्सेंट म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण? वेट पर्सेंट, किंवा त्यालाच म्हणतो आपण W/W पर्सेंट. काय ते? इट इज द मास ऑफ सोल्यूट इन ग्राम प्रेझेंट इन 100 ग्राम्स ऑफ सोल्युशन. राहू द्या, सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा एक पेपर घेतला आपण, जो की आपल्याला घ्यायचा आहे थोड्या वेळाने, लक्षात आहे माझ्या. ठीक आहे. ओके, समजा आपण म्हणू की 20 मार्काचा पेपर आहे. किती मार्कचा पेपर आहे? 20 पैकी समजा तुम्हाला पडले 18. किती पडले? 18. अहो किती पडले 20 पैकी? किती पडले? म्हणजे किती पर्सेंटेज पडले? काय करायला लागेल? मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे किती? 1 जा आणि 5. बोला किती आलं? 90%. किती पर्सेंट पडले म्हणजे तुम्हाला? 90%. म्हणजेच जर 20 मार्काचा पेपर घेतला मी, 20 मार्क्सचा, तुम्हाला किती पडले? 18 पडले. मी जर काय केलं, 100 मार्क्सचा पेपर घेतला तर तुम्हाला किती पडतील? तुम्हाला किती पडतील? 90 पडणार ना. तेच पर्सेंटेज. कळलं का? अहो कळलंय का? त्यालाच आपण काय म्हणतो? पर्सेंट. अहो काय म्हणतो त्याला? पर्सेंटेज. समजलं का? अहो येतं का पर्सेंटेज काढता? नक्की का? समजा मी 30 मार्क्सचा पेपर घेतला. किती मार्क्सचा घेतला? तुम्हाला 15 पडले, म्हणजे किती पर्सेंट पडले रे? किती पर्सेंट? 50% पडले. बरोबर ना? हा, सोपं आहे सर. काय आम्हाला हे येते. समजा 40 मार्काचा पेपर घेतला आणि तुम्हाला 25 पडले, म्हणजे किती पर्सेंट पडले? काय करणार तुम्ही? मल्टिप्लाय बाय याला 100. बरोबर का? किती आलं? किती आलं? आता बोला की. हा, 10 जा 4 किती जा? 4 2 जा 8, 4 5 जा 20. किती? किती? ठीक आहे, चला 37 पॉईंट. ठीक, आलं लक्षात? असं कसं काय? हा तेच येते. मग तेच म्हणलं, असं कसं काय करतात? 50 पुढे ना बाळा. 40 ते 20% म्हणजे 40 चे 50% म्हणजे 20 ना, आणि मग 25 पडले. मग ओके. हा, किती आलं? कळतंय? 25 25 6 25 1 पॉईंटने मग आलं 62.5%. समजतंय? अहो समजतंय का? ठीक आहे, झाले तुमचे पर्सेंटेज. म्हणजे आपण काढलं 100 पैकी किती, म्हणजे काय झाले आपले पर्सेंटेज. 20 पैकी 10 म्हणजे 100 पैकी 50. कळतंय? कळतंय? ठीक आहे, काढले आपण 100%. सेम वे आपल्याला काय करायचंय की मास ऑफ सोल्यूट इन ग्राम्स प्रेझेंट इन, जर माझं सोल्युशन किती घेतलं मी? 100 ग्रॅम. सोल्युशन किती घेतलं मी? 100 ग्रॅम. तर त्याच्यामध्ये किती ग्राम सोल्यूट आहे? 100 ग्रॅम सोल्युशन मध्ये किती ग्राम? ते काय झालं माझं?
मास पर्सेंट. ते काय झालं माझं? अहो कळतंय का? नक्की का? म्हणजे समजा असं दिलं असेल त्यांनी 80% W/W. काय दिलं त्यांनी समजा? याचा अर्थ काय होतो? 80 ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन, बोला, प्रेझेंट इन 100 ग्राम्स ऑफ सोल्युशन. काय डाऊट? जर 100 ग्रामचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये 80 ग्राम काय माझं? सोल्यूट. 80 ग्राम काय माझं? समजा असं असेल 70% W/W. याचा अर्थ काय? 70 ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन ग्राम्स ऑफ. काय डाऊट? समजलंय का? समजा असं असेल 23% W/W. बोला बोला, अर्थ सांगा. 23 सोल्यूट प्रेझेंट इन ग्राम्स ऑफ 100 ग्राम्स ऑफ सोल्युशन. काय डाऊट? समजलंय का? ओ ताई नक्की का? मग असे कुठे हरवल्या? समजा असं दिलं असेल 80 kg W/W. बोला आता. थांबा. हा बरोबर. हा ठीक आहे. 80 kg W/W. याचा अर्थ काय? आता केजी मध्ये आले बरोबर का? याचा अर्थ काय? 80 kg ऑफ सोल्यूट इन, मग अशी किती होतं? 100 ग्राम. ग्रामला ग्राम, केजीला नक्की का? इन 100 kg ऑफ 100 kg ऑफ. काय डाऊट? समजतंय का? समजा असं दिलंय त्यांनी 50 ग्राम W/W. बोला. नाही असं दिलं फक्त 50% ग्राम मध्ये नाही. याचा अर्थ काय होतो? 50 ग्राम इन ग्राम्स ऑफ. एनी डाऊट? कसं काढायचं कळलंय का? समजलेलं आहे का? नक्की का? घेऊ का पुढे? मास कोणाचे? सोल्यूटचा. आणि सोल्युशनचा कोणाचा आहे? सोल्युशनचा आणि सोल्यूटचा. आणि फॉर्म्युला घेतो, पर्सेंटेज W/W. यालाच काय म्हणतो आपण? और मास पर्सेंटेज किंवा मास पर्सेंट. फॉर्म्युला बोला काय असणार? मास ऑफ सोल्यूट कसं? ग्राम मध्ये अपॉन मास ऑफ सोल्युशन कसं? ग्राम मध्ये. दोन्ही पण ग्राम मध्ये किंवा दोन्ही पण केजी. पर्सेंटेज काढतोय. मग अशी पर्सेंटेज काढताना काय केलं तुम्ही? 100 ने मल्टिप्लाय. केवढं सोपं आहे? और मास ऑफ सोल्यूट कसं बरं? केजी अपॉन, बोला, मास ऑफ सोल्युशन कसं बरं? केजी मल्टिप्लाइड बाय. समजलंय? सर वरती ग्राम खाली केजी चालेल का? नाही. एक तर दोन्ही पण काय पाहिजे? ग्राम. किंवा दोन्ही पण काय पाहिजे? युनिट नाही, पर्सेंटेज. कारण केजीला केजी गेलं, ग्रामला ग्राम जातं. ठीक आहे, गेलं म्हणजे. ठीक आहे, त्याच्यामुळं युनिट याला. समजलंय का? अवकळलंय का? 100%. डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय का? घेऊ का पुढे? सोडवा, ट्राय करा. मोलॅरिटी काढायची. पहा वरती पहा काय दिलंय? फाइंड मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑफ HNO3 which contains 31.5% by mass of HNO3 and having density
2 ग्राम पर ml. आपल्याला जे माहिती ते आपण लिहून घेऊया. काढायचंय काय, m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बरोबर आहे का. पुढं 31.5 ग्राम बाय मास ऑफ HNO3. याचा अर्थ काय होतो, 31.5 ग्राम ऑफ सोल्यूट. कोण आहे तुमचा सोल्यूट, HNO3 इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. बरोबर का. सर कुठून आलं हे, कुठून आलं समजलंय का. 80% म्हणजे काय, 80 ग्राम ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्राम्स ऑफ सोल्युशन. सेम लिहिलं पहा. 31.5% म्हणजेच काय, 31.5 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्राम्स ऑफ सोल्युशन. समजलंय का, समजलंय. किती ग्राम सोल्यूट आहे बरं, म्हणजे हे काय झालं तुमचं गिवन मास 31.5. समजलंय का नक्की. इन 100 ग्राम्स ऑफ सोल्युशन म्हणजे हे काय झालं तुमचं मास ऑफ सोल्युशन. काय झालं हे मास ऑफ सोल्युशन. समजलंय का नक्की. आता पहा सगळं मी पुन्हा एकदा लिहितो पुढच्या पेजवर. पहा WB माहिती आहे आपल्याला किती आहे तुमचा, बरोबर का. सोल्युशन कशाचं आहे तुमचं, तुम्हाला MB काढता येईल का, मोलार मास. कसं काढणार, 1 प्लस बोला 14 प्लस 3 इंटू 16 किती आलं 60. हा काय आला तुमचा MB. नक्की. अजून काहीतरी दिलंय तुम्हाला, काय दिलंय ते मास ऑफ सोल्युशन गिवन आहे आणि डेन्सिटी गिवन आहे. पहा डेन्सिटी किती आहे तुमची 2 ग्राम पर ml. जरा वेगळं काही गोष्टी खाणं बंद कर. मी ML लिहितोय तुला लिटर दिसतोय. यश काय चाललंय तुझ्या मित्राचं, लक्ष दे का तुम्ही सोबत आहे त्याच्या. मग नेक्स्ट अजून काय दिले आपल्याला, मास ऑफ सोल्युशन दिले. मास ऑफ सोल्युशन किती दिले आपल्याला 100 ग्राम. बरोबर का. आता पहा मोलॅरिटी काढायची आपल्याला. काय काढायची आपल्याला, फॉर्म्युला काय मोलॅरिटीचा, सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कसं लिटर. आणि जर ते ml मध्ये असेल तर काय करायचं, फक्त वरती 1000 ने मल्टिप्लाय. बरोबर का. NB आहे का आपल्याकडे, NB आहे, काढता येईल कसा, WB अपॉन MB. जमेल नक्की, काढून घेऊयात लगेच. NB बोला, NB इक्वल टू काय येणार तुमचा डिवायडेड बाय 63. बोला बरं किती आलं 0.5. हा काय आला तुमचा NB. संपला विषय. NB आपल्याकडे आहे. अजून काय लागते आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे का आपल्याकडं. पण आपल्याकडे काय दिले त्यांनी, डेन्सिटी आणि आपल्याकडे काय मास. आपण त्याच्यावरनं काय काढू शकतो, व्हॉल्यूम. आलं का डेन्सिटी. ठीक आहे. बोला फॉर्म्युला काय, D इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. V इज इक्वल टू काय येणार M बाय D. M किती आहे तुमचं, मास किती आहे तुमचं 100. सोल्युशनचं चाललंय इथं विषय. डिवायडेड बाय डेन्सिटी किती त्याची 2. हे झालं तुमचं व्हॉल्यूम. बोला व्हॉल्यूम किती आलं 50. हे पण ml मध्ये, ग्राम पर ml, आणि हे पण ग्राम. ग्रामला ग्राम गेलं, उरलं काय, म्हणजे व्हॉल्यूम कशामध्ये आहे तुमच्याकडे, जर ml मध्ये आहे तर वरती काय करायचं 1000 ने पुट करा व्हॅल्यू. बोला मोलॅरिटी इज इक्वल टू काय येणार तुमचं 0.5 इंटू 1000 डिवायडेड बाय 50. बोला 0 ला 0 केला, 5 1 जा 5 2 0. बरोबर का. म्हणजे किती आला टोटल तुमचं, बोला
मोलॅरिटी किती आली तुमची? 10. समजलंय कसं गेलंय? नक्की कळाले? अहो कळलंय का? नक्की जाऊ का पुढे? इथपर्यंत कळाल? सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण? व्हॉल्यूम काढलं, त्यानंतर सॉरी नंबर ऑफ मोल्स काढले, व्हॉल्यूम काढलं, फॉर्म्युलामध्ये पुट केलं. वेळ लागला? अहो लागला का? समजते? आपण हे थोडंसं शॉर्टकटने सोडूयात. काय करूयात? थोडंसं शॉर्टकटने सोडूयात. कसं सोडूयात जरासं? दॅट इज रिलेशन बिटवीन पर्सेंटेज बाय मास, मोलॅरिटी अँड डेन्सिटी. यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. काय? मोलॅरिटी इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय मास मल्टीप्लाय बाय डेन्सिटी मल्टीप्लाय बाय 10 डिवायडेड बाय MB. समजलंय? पहा, MB म्हणजे काय तुमचं इथे? M इक्वल टू मोलॅरिटी, D इज इक्वल टू डेन्सिटी आणि MB इज इक्वल टू काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट. आता हे प्रूव्ह करूयात आपण. नक्की असं असतं का? कसं प्रूव्ह करायचं? सेम हा जो प्रश्न आहे, आपण हा प्रश्न या फॉर्म्युल्याने सुटतोय का पाहूयात. ठीक आहे, जर सुटला याचा अर्थ बरोबर आहे, चुकलं म्हणजे हे रिलेशन खोटं आहे. पहा, मोलॅरिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? पर्सेंटेज बाय मास. किती आहे पर्सेंटेज बाय मास? इनटू काय तुमच्याकडे? डेन्सिटी मल्टीप्लाय बाय डेन्सिटी इनटू 10 डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मास किती आलं आपलं? 63. किती आलं? 63. जमेल का? बोला. बोला की. इथे किती येते तुमचं? 0.5 इंटू 2 मल्टीप्लाय बाय 10. बरोबर का? किती आलं तुमचं? थांबे. बरोबर, 5 टू जा 10. 1.0 मल्टीप्लाय बाय 10 म्हणजे मोलॅरिटी किती आली तुमची? आलं की इथं पण 10, इथं पण 10, इथं पण 10. याचा अर्थ हा फॉर्म्युला हे रिलेशन बरोबर आहे. समजलंय? कळलंय का? दोन्ही मेथडने तुम्हाला सोडून दाखवलेलं. इथपर्यंत काही डाऊट? सोडणार नाही, थांबा. समजलंय का? नक्की कळाले? हे काय होतं? पर्सेंटेज बाय मास. तसंच काय आपल्याकडे? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. मगाशी काय होतं? इथे काय लिहितो आपण? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, V/V%. पर्सेंट म्हणजे काय करणार तुम्ही? मल्टीप्लाय बाय. पर्सेंटेज म्हणजे मल्टीप्लाय बाय पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. काय असेल बरं डेफिनेशन? काय वाटतं? व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन 100 ml ऑफ सोल्यूशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट present in 100 ml of सोल्युशन. काही डाऊट? फॉर्म्युला लिहिता येईल का? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार? व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट कसं बरं? इन ml अपॉन व्हॉल्यूम ऑफ कसं बरं? ml मध्येच. कसं बरं? ml मध्ये मल्टीप्लाइड बाय 100. किंवा दुसरा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन नको, नीटल्या. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट कसं? लिटर मध्ये डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कसं बरं? लिटर मल्टीप्लाइड बाय हे काय झालं तुमचं? व्हॉल्यूम ऑफ पर्सेंटेज बाय. समजा एखादी बॉटल आहे, बॉटलवरती असं लिहिलंय 45% V/V HNO3. याचा अर्थ काय?
45 ml HNO3 present in सोल्युशन. म्हणजे मी जर 100 ml सोल्युशन घेतले HNO3 चं, त्याच्यामध्ये किती HNO3 असणार? 45 ml. 100 पैकी 45 काय असणार माझं? HNO3. कळाले? समजा असं असेल 20% H2SO4 बाय व्हॉल्यूम याचा अर्थ काय? 20 ml H2SO4 प्रेझेंट इन 100 ml ऑफ. इथपर्यंत काही डाऊट काय आहे का पुन्हा सांगायचंय? नक्की जमेल का? मास पर्सेंट दिले, मोलॅरिटी तुम्हाला काढायची, डेन्सिटी सुद्धा गिवन आहे, मागचं वाला रिलेशन. बरोबर जमेल का? काढा बरं पटकन. मोलॅरिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय? पर्सेंटेज बाय मास इंटू 10 डिवायडेड बाय MB. बोला पर्सेंटेज किती दिले त्यांनी? इंटू डेन्सिटी किती? इंटू 10 डिवायडेड बाय MB. HNO3 किती? 60. किती आलं? 14. मोलॅरिटी किती आली तुमची? केवढं सोपं आहे, समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, चालतंय. आजसाठी एवढंच, बाकीचं आपण उद्या पाहूया. ठीक आहे, चालेल. थँक्यू.